रंकाळा संवर्धन समितीची आम्ही इथं या रंकाळावर आम्ही काम करत असतोय आणि रंकाळ्याचं काम करत असताना आम्ही बघतोय गेली आता कित्येक वर्षे गेली 10 वर्ष तर मी आता इथे फिरायला आहे. पण इथं बघतोय इथं सुधारणा काय नाही, ज्या केल्यात का नाही त्या अगदी म्हणजे काम चालू काम केलेलं आहे इथं. हे जे फरशा बसवलेल्या आहेत किंवा बाकीचं जे शो केलेलं आहे हे टिकाव असं नाही. आता रंकाळ्यात तुम्ही बघितलं की रंकाळ्याचं कंपाऊंड जे आहे त्याच्यासुद्धा तुम्ही बघितलं तर पडझड झालेलं आहे. रंकाळ्यामध्ये प्रदूषण हे प्रश्न हा त्यातला अत्यंत महत्वाचा आहे. कारण प्रदूषण 2 ठिकाणी श्याम नाला आणि दुधाळीकडचं त्याच्यामध्ये सर्व प्रदूषण युक्त पाणी सगळं मिसळत असते. त्यामुळे रंकाळा शुद्ध राहिलेला नाही आहे आणि यामध्येच लोक सगळे आता पवित्र म्हणून त्याच्यामध्ये तीर्थस्नान करत असतात लोक. तर ह्या वास्तविक इथल्या नेत्यांनी आणि इथल्या प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणे गरजेचं आहे. रस्त्याची अवस्था बघितली आपण आसपास या रंकाळ्या भोवतीची किंवा कोल्हापूरले म्हणा, बाहेरून येणारे जे प्रवासी असतील किंवा आपले त्यामध्ये येणारे भाविक असतील की त्यांनी रस्त्याची अवस्था बघितली, कोल्हापूर आपण यायचं का नाही अशी अवस्था कोल्हापूरची झालेली आहे. आणि याने एवढे फंड्स आणतात आणि फंड्स काय करतात नेमके हे सुद्धा म्हणजे सामान्य नागरिकाला हा पडलेला प्रश्न आहे. त्यामुळं आमचं तर असं आहे की निवडणुकीला आता जे कोण राहणारे यामध्ये आता सदस्य असतील किंवा निवडून येणारे पुढारी असतील किंवा मंत्री असतील त्यांना आमचं एवढं आव्हान आहे की रंकाळा आपला किंवा आपलं करवीर महात्मे अंबाबाई आहे याच्या सुधारणा ह्या निश्चितपणे झालेल्या पाहिजेत. आणि आपलं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे करवीर, तर आपण त्या पद्धतीने करवीरचं आपण महात्म्य राखून आपण या पद्धतीच्या सुधारणा केल्या पाहिजे अशी त्यांना आमची विनंती आहे. आणि प्रशासनाने यात लक्ष घालावं. गेली कित्येक वर्ष आम्ही निवेदन वगैरे त्यांना दिलेले आहेत पण त्याचा काही परिणाम नाही आहे. फक्त यामध्ये म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे हे समजत आहे आम्हाला, पण इथे सुधारणा निश्चित होत नाहीत आणि या झाल्याच पाहिजे. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.